प्रॉब्लेम सेट मध्ये क्वेश्चन नंबर 13 काय आहे बघा. क्वेश्चन, रंजना wants to distribute 540 oranges among some students. रंजना नावाची मुलगी, तिला काय करायचंय 540 oranges हे काय करायचे, डिस्ट्रीब्यूट वाटायचे अमोंग सम स्टुडंट्स, काही विद्यार्थ्यांमध्ये तिला ते ऑरेंजेस वाटायचे. इफ 30 स्टुडंट्स वेअर मोर each would get 3 oranges less. जर रंजनाला 540 ऑरेंजेस काही विद्यार्थ्यांमध्ये वाटायचे, पण काय झाले, विद्यार्थी संख्या कितीने वाढली. इफ 30 स्टुडंट्स वेअर मोर, 30 विद्यार्थी वाढले, तर 30 विद्यार्थी जास्त आहेत, तर म्हणजे 30 विद्यार्थी वाढले तर प्रत्येकाला each would get 3 oranges less, प्रत्येकाला 3 ऑरेंजेस कमी मिळणार. संख्या वाढली त्याच्यामुळे प्रत्येकाला संख्या कमी होती. आता समजा फॉर एक्झाम्पल एवढे विद्यार्थी, आता मला तुमच्यामध्ये 540 ऑरेंजेस वाटायचे, तर 540 आता तुम्ही किती जण आहेत, 4 आणि 4 8. तर 540 ला जर आपण 8 ने डिवाइड केलं तर किती येते, 8 किती जा, 8 7 जा 56, तर 8 6 जा 48, किती राहिले 6 60, 8 7 जा 56, म्हणजे जवळपास 67 जवळपास बघू, त्याच्या जवळपास प्रत्येकाला ऑरेंजेस मिळणार. पण आता 540 मध्ये किती विद्यार्थी वाढले, सॉरी स्टुडंट्स आपले 8 स्टुडंट्स होते. आता 8 स्टुडंट्स मध्ये समजा फॉर एक्झाम्पल आपण 30 वाढू, 32 वाढू समजा, म्हणजे 40 होते, तर काय होणार 540 ऑरेंजेस आणि विद्यार्थी झाले किती 40. मग 40 विद्यार्थी झाल्यामुळे मग आता प्रत्येकाला ऑरेंज किती मिळणार, फॉर एक्झाम्पल 41 जा 40, 14 राहिले 140, 14 3 जा, तर प्रत्येकाला ऑरेंजेस किती येणार 13. पहिले किती येत होते प्रत्येकाला 67. संख्या विद्यार्थ्यांची वाढली की किती झाले, ऑरेंजेस कमी झाले का नाही, प्रत्येकाला मिळणारे ऑरेंजेस. हॅलो हॅलो, हा ते त्याच्यामध्ये जे आहे ते सांगा ना मंथली. नाही त्याचं ठीक आहे ना, त्याचं ठीक आहे, शिवचं 2 700 रुपये होते ना, एकाचं 300 एकाचं 400 बरोबर आहे ना. ते ह्याला पण सांगून द्या, ते सार्थकला सांगून द्या ते. ठीक, उशीर का केलं. तर विद्यार्थी संख्या वाढल्यानंतर प्रत्येकाला ऑरेंजेस जे मिळतात ते कमी झाले का नाही, म्हणजे हे लक्षात यायला तुमच्या. आता आपल्याला काय फाइंड करायचं बघा, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स, किती विद्यार्थी आहेत हे आपल्याला फाइंड करायचं. इकडे इकडे सरकव आणि इकडे सरकव. तर किती विद्यार्थी संख्या आहे हे आपल्याला फाइंड करायचंय. तर विद्यार्थी संख्या आपल्याला माहिती का किती आहे, नाही. मग पहिलं वाक्य स्टेटमेंट काय लिहिणार, आपल्याला किती विद्यार्थी. आवाज येत नाहीये का, येतोय का आवाज. तर बघा या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी संख्या काढायची, किती विद्यार्थी आहेत, तर विद्यार्थी संख्या माहित नाहीये आपल्याला किती आहे. तर सुरुवातीला स्टेटमेंट काय घ्यायचं, लेट द नंबर ऑफ स्टुडंट बी एक्स.
let the number of students be x. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण एक स्टुडंट्स घेतले. तर टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस किती? 540 ऑरेंजेस. तर टोटल number of oranges is 540. तर आता तुम्हाला माहिती आपण आता जस्ट काय केलं तर मी बघा इथं या साईडला काय केलं तर 540 ऑरेंजेस आहेत. किती विद्यार्थी घेतले मी? 8 विद्यार्थी. तर किती आलते प्रत्येकाला? 67. कसे आले? तर जेवढी ऑरेंजेस आहेत त्याला आपण कशाने डिवाइड केलं? जेवढी विद्यार्थी संख्या आहे त्याने डिवाइड केलं. त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येकाला किती ऑरेंजेस मिळतात हे मिळालं. तसंच या खालच्या साईडला 540 ऑरेंजेस आहेत. 540 ऑरेंजेस आहेत आणि 40 विद्यार्थी इथं आहेत. तर 40 विद्यार्थी असल्यामुळे किती झाले? प्रत्येकाला ऑरेंजेस किती मिळाले? 13. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला किती ऑरेंजेस मिळणार? बॅग कुठे तू? समोरच्या क्लास मध्ये चेअर आहे. ओके, हे आहे का ओपन ते बघ. तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती ऑरेंजेस मिळणार हे कसं फाइंड करतो आपण? जेवढी ऑरेंजेस आहे त्याला विद्यार्थी संख्येने डिवाइड करायचं. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे टोटल ऑरेंजेस किती? 540 आणि विद्यार्थी किती आहेत? x. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला किती ऑरेंज मिळणार? किती मिळणार? 540 divided by x. Very good. तर the number of oranges each student, प्रत्येक विद्यार्थ्याला किती ऑरेंजेस मिळणार? छोटी नाही का चेअर? ती दुसरी विदाउट ते हात नसणार ती मोठी. हे जाता येत नाही तिकडेच ठेवू. तर नंबर ऑफ ऑरेंजेस इच स्टुडंट गेट, प्रत्येक विद्यार्थ्याला किती ऑरेंजेस मिळणार? तर 540 ला कशाने डिवाइड करणार तुम्ही? x ने डिवाइड करणार. एवढे ऑरेंजेस कोणाला मिळणार? प्रत्येक स्टुडंटला मिळणार. ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? जर 30 विद्यार्थी जर जास्त असतील तर आता टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती झाले? मग टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स पहिले किती होते? x होते, आता किती वाढले? 30. तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती झाले? x प्लस 30. म्हणजे पहिले 8 होते, आता किती झाले? 40 समजा. बरोबर आहे. आता विद्यार्थी संख्या वाढली की म्हणजे ऑरेंजेस वाढणार का कमी होणार? कमी होणार. तर क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय? इफ 30 स्टुडंट्स वेअर मोर, 30 विद्यार्थी जर वाढले, इच वुड गेट 3 ऑरेंजेस लेस. म्हणजे प्रत्येकाला सुरुवातीला जेवढे ऑरेंजेस मिळत होते तर आता प्रत्येकाचे किती कमी होणार? 3 कमी होणार. तर आता प्रत्येक विद्यार्थ्याला किती ऑरेंजेस मिळणार? 540 तर आता टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस each स्टुडंट गेट. पहिले किती मिळाले? 540 अपॉन x एका विद्यार्थ्याला. आता 3 कमी मिळणार आहेत. म्हणजे पहिले किती मिळाले ते? 540 अपॉन x एवढे मिळाले. आता त्याच्यातून किती कमी करायची? मग इथं -3 करू का? आता समजलं का? हे काय केलं मी? पहिल्यांदा प्रत्येकाला 30 विद्यार्थी वाढल्यामुळं 540 अपॉन x पहिले जे ऑरेंजेस मिळतात त्याच्यामधून 3 कमी झाले. आता काय करायचं आपल्याला? फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स फाइंड करायचे, x फाइंड करायचे. आता या ठिकाणी एक कंडिशन, आता हे जेवढं आपण लिहिलंय
इथपर्यंत काय लिहिलंय की विद्यार्थी संख्या 30 नी वाढल्यानंतर, सॉरी कितीनी वाढली विद्यार्थी संख्या 30 नी, तर वाढल्यानंतर 3 ऑरेंजेस कमी मिळणार, इथपर्यंतच आपण लिहिले. आता याच्या पुढे आपल्याला कंडिशन तयार करायची, इक्वेशन तयार करायचे. ते इक्वेशन मिळाल्यानंतर त्याला आपण सॉल्व्ह करतो आणि काय फाइंड करतो आपण, नंबर ऑफ स्टुडंट्स वगैरे, एक्स ची व्हॅल्यू वगैरे फाइंड करतो. तर ते इक्वेशन तयार करायचं. तर इक्वेशन साठी कोणती कंडिशन या क्वेश्चन मधून घेता येईल आपल्याला? तर बघा, या क्वेश्चन मध्ये एक तर फिक्स आहे, ऑरेंजेसची संख्या कमी जास्त झाली का? ऑरेंजेस आहे तेवढीच आहेत ना, बरोबर आहे का? 540 विद्यार्थी वाढले पण ऑरेंजेसची संख्या काय झाली का कमी जास्त? नाही. टोटल ऑरेंजेस किती आहेत? 540, बरोबर आहे. तर टोटल ऑरेंजेस किती आहेत? 540 आहे. आता मला सांगा, या ठिकाणी कंडिशन आपल्याला लिहायची. तर अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन. आता काय कंडिशन आहे बघा, नीट लक्ष द्या. आता मला सांगा, आता विद्यार्थी संख्या किती आहे? एक्स का किती? एक्स प्लस 30. आता विद्यार्थी संख्या किती? एक्स प्लस 30. एवढी विद्यार्थी संख्या ही मल्टिप्लाय करायची कोणासोबत? प्रत्येक विद्यार्थ्याला किती मिळते? 3 कमी मिळायला लागले पहिल्यापेक्षा. म्हणजे आता आताच्या कंडिशनला 30 विद्यार्थी वाढल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला ऑरेंजेस किती मिळालेत? 540 अपॉन एक्स मायनस 3. एवढे प्रत्येक विद्यार्थ्याला ऑरेंजेस मिळायला लागले. तर मग काय करायचं, हे 540 अपॉन एक्स मायनस 3. आता मला सांगा, विद्यार्थी संख्या एवढी आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला एवढे ऑरेंजेस मिळतात. तर मग टोटल ऑरेंजेस या दोन्हीचा जर गुणाकार केला तर काय मिळेल आपल्याला? बघा इथं काय आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट. आता या दोन्ही एक्झाम्पल पैकी एक एक्झाम्पल घेऊ आपण. आता समजा फॉर एक्झाम्पल, आता विद्यार्थी संख्या वाढली म्हणजे 40, हे खालचं एक्झाम्पल घेऊ आपण. विद्यार्थी संख्या किती आहे? 40, म्हणजे एक्स प्लस 30. 540 अपॉन एक्स मायनस 3 म्हणजेच काय? प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारे ऑरेंजेस. किती ऑरेंजेस मिळतात इथं? 13. आता या दोन्हीचा जर गुणाकार केला तर किती? जवळपास 13 0 जा 0, 13 4 जा जवळपास 540 च्या जवळपास जाते, बरोबर आहे ना? आपण काय केलंय, हे 13 ने राऊंड फिगर घेतले, पॉइंट मध्ये वगैरे लिहिलं नाही. तर या ठिकाणी बघा, 40 विद्यार्थी, प्रत्येकाला 13 ऑरेंजेस मिळतात. हे दोन्हीचा गुणाकार केला की किती मिळते आपल्याला? टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस मिळायला लागले. मग मला सांगा, या दोन्हीचा गुणाकार केल्यावर किती येईल इथं? हे नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. किती? 30 विद्यार्थी पहिले एक्सच होते, नंतर किती झाले? एक्स प्लस 30. आता एवढे विद्यार्थी आहेत आणि प्रत्येकाला एवढं ऑरेंजेस मिळत आहेत. या दोन्हीचा जर गुणाकार केला तर किती येते? किती येणार? 540 येणार का नाही? बरोबर आहे. तर हे इक्वेशन समजलं का कसं आलं का नाही समजलं? हे जर इक्वेशन नाही समजलं तर काय उपयोग नाही. त्याला सॉल्व्ह करणार आहे. तर एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता कशी फाइंड करायची बघा, नीट लक्ष द्या. एक्स प्लस 30 हे जशाल तसं लिहायचं. पहिले ह्याला सॉल्व्ह करू आपण. तर या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये एक्स आहे, तर या एक्स ला या 3 सोबत काय करायचं? बघा, हे 540 जे आहे हे जशाल तसं लिहिलं. या एक्स नी इथं 3 च्या खाली काय आहे बघा? 1 आहे, बरोबर आहे. तर इथं तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय पण करू शकता. 540 इंटू 1 किती? 540. 3 इंटू एक्स किती? आणि एक्स इंटू 1 किती? एक्स इज इक्वल टू किती? 540. हे समजलं? ही स्टेप ठीक आहे. आता
हा जो एक्स आहे, हा एक्स आपल्याला काय करायचंय, एक तर तुम्ही त्याला इकडे मल्टिप्लाय करा ना तर इकडे न्या. तर बघा एक्स प्लस 30 इंटू हा जो एक्स आहे, हा खालचा एक्स, तर हे काय करायचं, हे वरचं न्यूमरेटर जे आहे त्याला ॲज इट इज ठेवा आणि हा जो खालचा एक्स आहे त्याला काय करायचं, राईट साईडला न्यायचं. तर 540 इंटू काय होणार मग एक्स. फक्त मी काय केलंय, खालचा एक्स इकडे का नेला असं, कारण की इथं मध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. या दोन्हीच्या मध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. जर इथं जर दुसरी साईन असती मल्टिप्लिकेशन सोडून, तर ह्याला एक्सला तिकडे नेता आलं नसतं. लक्षात ठेवा, कधी पण नेता येत नाही त्याला, मल्टिप्लिकेशन आहे म्हणून नेता येते. कारण की या दोन्ही टर्म्स मध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणून एक्सला इकडे नेलं आपण. आता या खालच्याला सॉल्व्ह करायचं. तर आता बघा सॉल्व्ह कसं करायचं. आता एक्स प्लस 30 आणि 540 मायनस 3x आहे, आणि इकडे काय आहे 540 इंटू एक्स म्हणजे 540x. आता हे दोन ब्रॅकेटचं काय करावं लागेल आपल्याला, मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे. तर आता बघा पहिले काय करणार आपण, एक्स ने काय करू, या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. तर काय येते पहिले बघा नीट, नीट कॅल्क्युलेशन वगैरे जर समजले तरच तुम्हाला हे जमणार आहे, नाहीतर नाही. कॅल्क्युलेशनच जरा थोडी चॅलेंजिंग आहे. तर हे जे एक्स आहे त्या एक्स ने पहिले कुणाला मल्टिप्लाय करायचं, 540 मायनस 3x आणि प्लस 30 ने कुणाला मल्टिप्लाय करायचं, 540 मायनस 3x. समजलं का, आधी x ने मल्टिप्लाय केले या ब्रॅकेटला, नंतर प्लस 30 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले, इज इक्वल टू 540 इंटू एक्स काय येते 540x. समजलं का एवढं आयुष. आता बघा या एक्स ने आता या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, काय येणार, x इंटू 540 540x. x आता इथं x ने आपण या 540 ला पहिल्या टर्मला मल्टिप्लाय केले ब्रॅकेट मध्ये, आता या x ने दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करायचं, पण इथं मायनस आहे तर इथं प्लस आहे, इथं मायनस, प्लस इंटू मायनस मायनस, आणि इथं काय होणार x इंटू एक्स 3x स्क्वेअर. ठीक. आता प्लस 30 इंटू 540 30 इंटू 540 बरोबर आहे. इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, प्लस इंटू प्लस प्लस, आता इथं प्लस आहे इथं मायनस आहे, तर प्लस इंटू मायनस मायनस, आणि 30 इंटू 3x 30 इंटू 3x. ठीक, इज इक्वल टू 540x. इथपर्यंत समजलं. आता बघ 540 जे आहे याला ॲज इट इज ठेवू, हे 3x स्क्वेअर पण जे आहे त्याला ॲज इट इज ठेवू. आता हे मल्टिप्लाय 30 इंटू 540 किती येते, 162 बघा बरोबर आहे का, ठीक आहे. आणि हे 30 इंटू 3 90 x इज इक्वल टू 540 x. इथपर्यंत समजलं. आता काय करायचं, हा जो 540x जे आहे याला आपण लेफ्ट साईडला आणू. तर आधी काय करायचं, आपण जे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायला त्याच्यामध्ये काय असते, एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट म्हणजे हे जे एक्स स्क्वेअरचं टर्म आहे हे अगोदर असते. तर आपण काय करू, हा जो -3x स्क्वेअर आहे त्याला आधी लिहू आपण, -3x स्क्वेअर. आता काय करायचं, हा एक्सचा टर्म लिहू प्लस किती 540x, हा लिहिला. आता काय करायचं, इथं पण -90x आहे याला पण लिहू इथं, म्हणजे x च्या शेजारी x येतो, आणि हा 540x आहे त्याला पण इकडे आणू डाव्या साईडला, किती येते मायनस, आणि हा जो 16,200 आहे प्लस त्याला इकडे राईट साईडला नेल्यावर काय होईल -16,200. तर ही स्टेप समजली का, तर बघा तर हे -3x स्क्वेअर. आता मला सांगा हे प्लस 540x आणि हे -540x काय होणार, कॅन्सल होणार, हे दोन्ही कॅन्सल.
इथं काय राहिलं -90x आणि हा जो राईट साईडला नेलाय आपण त्याला ऍक्च्युली इकडेच पाहिजे तर कारण की आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं तर हा इकडे आल्यावर काय होईल प्लस 16,200 इज इक्वल टू म्हणजे आपलं एक क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालं आपल्याला डिवाइड म्हणजे काय होतं इक्वेशन जर लहान होते ना डिवाइड बोथ साइड्स बाय 3 तर काय येणार इथं बघा -3x² अपॉन किती 3 -90x अपॉन किती 3 प्लस 16,200 अपॉन किती 3 इक्वल टू किती 0 आता इथे काय 3 3 कॅन्सल 3 किती जा 30 जा ठीक आहे आणि इथं काय येते बघा 3 1 जा 3 5 जा 15 एक राहिला 12 3 4 जा 12 आणि हे 2 0 16,200 ला जर 3 ने डिवाइड केलं तर 5,400 येते तर हे आता काय आलं आपलं इक्वेशन -x² -30x प्लस 5,400 इक्वल टू 0 तर हे इक्वेशन समजलंय का क्वाड्रेटिक इक्वेशन कसं आलंय काय डाऊट नाही प्रतीक थोडं जरा समजणार नाही अजून आपण सिलेबस पहिल्यापासून चालू केलं नाही तर हे जे आपले काही विद्यार्थी ऑनलाईन होते त्यांचं सिलेबस आता कंप्लीट होणार आहे तर त्यांचे वर्ड प्रॉब्लेम वगैरे राहिले ते चालू आहे आपलं तर आता थोडं एवढं लक्षात येणार नाही ज्यावेळेस आपण पहिल्यापासून सिलेबस चालू करणार आहे त्यावेळेस तो लक्षात येईल ठीक आहे तर बघा आता हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे याच्यामध्ये बघा पहिल्यांदाच मायनस साइन आहे मग या मायनसला आपण हे करू कट करायचंय तर मग हे पूर्ण इक्वेशनला काय करायचं मायनसने मल्टिप्लाय करायचं मायनसने मल्टिप्लाय केलं की तुम्हाला माहिती सगळ्यांच्या साइन काय होतात चेंज होतात तर मग आपण याला असं लिहिलं चालेल का मायनसच्या ठिकाणी इथं प्लस या मायनसच्या ठिकाणी पण प्लस आणि या प्लसच्या ठिकाणी मायनस 5,400 इज इक्वल टू 0 आता या क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर्स काढायचे आपल्याला आता इथं 1 आहे 1 इंटू किती -5,400 तर किती येते -5,400 म्हणजे 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे -5,400 आणि 2 नंबरचं ऍडिशन किती आलं पाहिजे किती 30 आलं पाहिजे तर आता ते 2 नंबर सांगा की त्यांचं मल्टिप्लिकेशन एवढं आणि ऍडिशन एवढं आलं पाहिजे तर याला कसं फाइंड करणार 5,400 तर 2 2 जा 4 2 7 जा 14 त्याच्यानंतर 2 1 जा 2 3 जा 2 5 जा 0 आता हे 1350 कोणत्या टेबल मध्ये येते 5 चे 5 2 जा 10 3 राहिले 35 5 7 जा 35 आणि हे 0 बरोबर करेक्ट आहे ना आता बघा हे 1300 आता 270 कोणत्या टेबल मध्ये येते 2 च्या टेबल मध्ये येते तर 2 1 जा 2 3 जा 2 5 जा आता हे 135 5 च्या टेबल मध्ये 5 2 जा 3 राहिले 35 5 7 जा 27 कोणत्या टेबल मध्ये येते 3 चे किती 3 9 जा परत 3 3 जा आणि परत 3
1 जा, शेवटी 1 यूज तर हे करावं लागते प्रोसेस. म्हणजे हे एवढे नंबर आले आपल्याला. आता दोन दोन नंबर काढायचे आपल्याला, दोन नंबर काढायचे, त्यांची ऍडिशन किती आली पाहिजे 30 आणि मल्टिप्लिकेशन तर एवढी येणारच. मल्टिप्लिकेशनची काळजी नाही करायची आपल्याला, काळजी कायची करायची, दोन नंबर असे ओळखायचे त्यांची बेरीज किंवा वजाबाकी त्यांची किती आली पाहिजे 30 आली पाहिजे. तर आता दोन नंबर असे ओळखायचे त्यांची एकतर सबट्रॅक्शन 30 आलं पाहिजे नाहीतर ऍडिशन 30 आलं पाहिजे. तर बघू 2 2 जा 4. आता मोठे मोठे नंबर घेऊया. 2 2 जा 4, 4 5 जा 20, 22 जा 40, किती 22 जा 40. तर एक नंबर आला इथपर्यंत किती आला 40 आला, बरोबर आहे का. 2 2 जा 4, 4 5 जा 20, 22 जा 40 इथपर्यंत. आता इथून खालचा नंबर काय येते बघा, 5 3 जा 15, 15 3 जा 45, 3 जा 45, 3 जा 135. तर या दोन्ही नंबरचं सबट्रॅक्शन जरी केलं आपण तरी 30 येत नाही, ऍडिशन केलं तर वरच जाते, त्याच्यामुळे हे नंबर नाही घेऊन उपयोग. तर काय करायचं, इथपर्यंत आपण घेतला होता ना, अजून एक नंबर वाढू, 45 जा केलं तर लय मोठा येत आहे, तर छोटा घेऊ आपण. इथपर्यंत किती आलाय 40, तर 5 3 3 आहे, 5 घेतला तर मोठा येते, दुसरा नंबर काय आहे 3 आहे, तर याच्यापैकी एक जर कोणतं तरी 3 घेतला तर किती येईल 43 जा किती बघा. मी काय केलं 2 2 जा 4, 4 5 जा 20, 22 जा 40 आणि 40. आता मी 5 नाही घेत, एक कोणतं या तिन्हीपैकी एक कोणतं तरी 3 घेतो. तर ह्या ठिकाणी आता राहिलेत कोणते नंबर, हा राहिला, हा राहिला आणि हा राहिला. तर किती आलं हे 42 जा 43 जा 120. आणि आता बाकीचे नंबर काय तयार होते, 3 3 जा 9, 9 5 जा 45. या दोन्हीचं पण सबट्रॅक्शन जरी केलं तरी नाही. तर बघा आता 90, 3 3 जा 9, खालून बघू आपण, 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27 5 जा 27 2 जा 2 जा 10. आता बघा हे जे नंबर आहे, आता 2 2 जा, समजा हा एक 2 घेतला, हा एक 2 घेतला, हा एक 2 घेतला, 2 2 जा 4, त्यानंतर 4 5 जा 20 आणि हे दोन नंबर नको. आता हे 5 2 जा 10, 10 2 जा 20, 22 जा घेतलं की 40 आपण घेऊन पाहिलेले, काय उपयोग नाही झाला. मग आपण काय करायचं, हे 2 घेऊन काय उपयोग नाही. 5 जर घेतलं तर किती येते, 5 2 जा 10, 10 2 जा 20, 25 जा किती येते 100. तर 100 जर घेतलं आपण तर 5 2 जा 10, 10 2 जा 20, 25 जा 100. तर बाकीचे नंबर काय बाकीच्या नंबर पासून कोणता नंबर तयार होते, 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27 2 जा 54. नाही, हे दोन्हीचं सबट्रॅक्शन जरी केलं तर 30 येत नाही. तर आता हा 5 नको घ्यायचा, 2 पण नाही 5 पण नाही घ्यायचा, त्याच्या खालचा नंबर घेऊ आपण. खालचा नंबर काय आहे त्याच्या 3.
हे किती आलं 5 2 जा 10 10 2 जा 20 23 जा किती 60 60 दुसरा नंबर बघू काय होते त्यात 5 2 जा 10 10 3 जा 30 33 जा 90 तर या दोन्हीचं सबट्रॅक्शन होते का मोठ्या नंबर मधून छोटा 90 मायनस 60 किती 30 तर दोन नंबर काय आले आपले एक प्लस 90 आणि एक मायनस 60 तर इथं काय लिहायचं 90 मायनस 60 तर दोन्हीचं मल्टिप्लिकेशन तर एवढे येते आणि प्लस इंटू मायनस मायनस येते आणि या दोन्हीचं ऍडिशन एवढे येते का तर 90 मायनस 60 तर 90 मायनस 60 म्हणजे काय प्लस मायनस काय होते मायनस 90 मायनस 60 30 म्हणजे फॅक्टर्स पडले आपले तर हे एक्स स्क्वेअर बघा इतका अवघड आहे मला आता तुम्हाला सांगितल्याशिवाय पर्याय नाही शिक्षक आहे सांगूच लागते तर फॅक्टर्स मिळालेत आपले 90 आणि मायनस 60 आता ह्याला टाकावं लागतं इथं काय टाकायचं एक्स स्क्वेअर लिहायचं जशाल तसं त्याच्यानंतर हे पण जशाल तसं लिहिणार मायनस 5400 आता मध्ये काय लिहिणार इथं प्लस 90 एक्स मायनस किती 60 एक्स बरोबर आहे हे बाकीचं बरोबर आता इथं काय करणार एक्स स्क्वेअरला तुम्ही कसं लिहिणार एक्स इंटू एक्स 90 इंटू 60 इंटू आता 60 च्या टेबल मध्ये हे येते का 5400 तर किती 60 आताच आपण पाहिलं 60 इंटू 90 आता कॉमन काढायचं या दोन्हीतून एक्स इथं काय एक्स प्लस 90 आता या दोन्ही मधून कॉमन काढायचं 60 60 तर इथं काय 60 इथं काय एक्स मायनस 90 आता इथं मायनस आपण काढलेला आहे ऑलरेडी बाहेर इथं मायनस काढलेलं आहे तर इथं पण मायनस आहे तर दोन्ही मायनस कॉमन काढले आपण तर इथं काय राहणार प्लस जर हे समजत नसन तर इथं प्लस आहे इथं प्लस देऊन टाकायचं इक्वल टू किती 0 तर हे किती आलं एक्स प्लस 90 एक्स मायनस 60 इक्वल टू किती 0 आता x plus 90 equal to 0 or x minus 60 equal to 0 तर x is equal to किती आणि x is equal to किती 60 आता मला सांगा नंबर ऑफ आपल्याला काय फाइंड करायचं क्वेश्चन मध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स तर नंबर ऑफ स्टुडंट्स कधी निगेटिव्ह असतात का तर इथं काय लिहायचं एक वाक्य number of students cannot be negative तर x ची व्हॅल्यू किती येणार मग 60 तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती झाले मग टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इज 60 टोटल विद्यार्थी किती होते 60 तर आता आपलं उत्तर करेक्ट आहे का नाही हे चेक करू एकदा तर आता कसं चेक करणार काय कंडिशन घ्यायची चेक करायची तर ही कंडिशन घेऊ आपण ही कंडिशन जी आहे का याच्यामध्ये x ची व्हॅल्यू किती टाकायची 60 टाकायची तर बघूया किंवा हे पण माहिती आहे आपल्याला 60 टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत त्याच्यातून टोटल ऑरेंजेस किती आहेत 540 बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स मध्ये सुरुवातीला पहिल्यांदा किती विद्यार्थी होते किती विद्यार्थी वाढले पहिले x होते बरोबर आहे पण वाढल्यानंतर किती 30 वाढले ना
60 मधून 30 गेल्यावर किती राहते 30. मग आपण काय करू 30 ने डिवाइड करू. 30 ने डिवाइड केल्यानंतर बघा हे 0 0 गेलं 3 1 जा 3 3 8 जा 24. म्हणजे ज्यावेळेस 30 विद्यार्थी होते प्रत्येकाला ऑरेंजेस किती मिळाले 18. आणि ज्यावेळेस 30 विद्यार्थी वाढले तर प्रत्येकाला 3 ऑरेंजेस कमी मिळाले. तर आता आपण 30 विद्यार्थी वाढवू आणि बघू किती कमी मिळत आहेत का नाही. तर हे पहिले 540 भागिले आता किती विद्यार्थी वाढले 30. पहिले 30 आणि किती झाले टोटल 60. हे 0 0 कॅन्सल 6 9 जा अर्धे झाले इथे 6 1 जा 6 9 जा 54 0 3 18 जा 54 करेक्ट आहे का 3 1 जा 3 8 जा 24 18 आणि 19 पहिल्यांदा 18 नंतर 9 3 चा फरक नाही काहीतरी चुकवले x प्लस 30 x आलं लक्षात बरोबर ते चुकलं आपलं बरोबर आहे. तर x ची व्हॅल्यू किती आहे 30. म्हणजे सुरुवातीला विद्यार्थी किती होते x होते ना म्हणजे 60 म्हणजे हे खालचं म्हणजे हे चुकले आपलं. सुरुवातीला विद्यार्थी किती होते x होते म्हणजे x ची व्हॅल्यू तर मिळाली आपल्याला 60. हे 0 0 कॅन्सल 6 9 जा 54. म्हणजे प्रत्येकाला किती ऑरेंजेस मिळाले 9 मिळाले. आता किती विद्यार्थी वाढले 30 म्हणजे x प्लस 30. तर x प्लस 30 म्हणजे x ची किंमत आहे 60 प्लस 30. तर किती विद्यार्थी झाले 90. आता 540 ला 90 ने डिवाइड करायचं 0 0 कॅन्सल 9 6 जा 54. तर आता ऑरेंजेस किती मिळाले प्रत्येकाला पहिले किती मिळाले आता मिळाले का प्रत्येकाला 3 कमी म्हणजे आपलं उत्तर आता करेक्ट. तर हे असं उत्तर तुम्ही तुमचं चेक करू शकता. समजलं का चेक कसं करायचं हे पण आपल्याला करता येते याच्यामध्ये. तर आता तुम्ही आता जेवढी ऑफलाईन आहेत आता तुम्ही काय केलंय आता तुम्हाला आता ह्याचं उत्तर जे आहे मोबाईल आणले तुम्ही. आता हे मोबाईल किती दिवस आणणार असे मला फोन येलेत पालकांचे सर मोबाईल ऑफलाईनला गरजेचे आहेत. पालकांना वाटेल हे काय दुसरंच करायला. बरं ठीक आहे तुम्हाला मला हे गोष्टीवर चर्चा पण करायची होती. ऑनलाईन वाले आहेत का कनेक्ट आवाज येते का ऑनलाईन वाल्यांना ठीक आहे. हा क्वेश्चन समजलाय का सगळ्यात आधी सांगा मला समजलाय. क्वेश्चन थोडा लेंदी आहे पण आता काय मला शिकवणं पर्याय तुम्हाला शिकणं पर्याय पण दुसरं काय नाही आपल्याकडे. तर आता बघा एकदा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आता ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना मी पर्याय सांगतो. घेतलं का आता हे एक घ्या फोटो. आता इथून खाली एक घ्या. आता ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी नाही लिहायच्या हे पण माहित पाहिजे नाहीतर हे लिहित बसतात. कोणतं नाही लिहायचं हे लिहायचं नाही. हा निखिल बोर्डाची परीक्षा होतं तुझा क्लासमध्ये मला आवाज नाही आला पाहिजे काय बोलायचंच नाही तू बोर्डाची परीक्षा होतं क्लासमध्ये असंच वातावरण पाहिजे मला. झाला घेतला आता याच्या खालचं घेतला हा. आता महत्वाची गोष्ट काय डिस्कस करायची बघा. तर काय झालंय मी तुम्हाला जे ऑनलाईन विद्यार्थी होते गेल्या 7 जे काय महिने झाले 6 5 4 जे काय महिने झाले तुम्हाला हमेशा सांगत होतो नोटबुक कंप्लीट करा. पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी नोटबुक वगैरे कंप्लीट केलं नाही. तर त्यांच्यासाठी आता पर्याय काय आहे. आता तुमच्या मागे लागून नोटबुक नुसती कंप्लीट करून घेण्यात काय अर्थ नाही. तर नोटबुक त्यासाठी दुसरा पर्याय काय आहे. आता आपल्याला काय करायचं बघा
तुम्ही अभ्यास कसा केलाय, कोणत्या पद्धतीने केलाय, तुमचा जे रिझल्ट दिसतो का, रिझल्ट 10वीच्या शीटवर, मार्क शीटवर, तिथं विचारलं जाते का तू कसं केला अभ्यास, रात्री केलास का, दिवसा केलास का, कसा केलास, पुस्तकातून केलास का, डायजेस्ट मधून केलास का, कशातून केलाय. शेवटी काय महत्वाचं असते, रिझल्ट महत्वाचं असते, किती टक्के पडले ते. आता आपल्याला काय करायचंय बघा, आपण तुम्ही तर पाहतायत क्वेश्चन किती मोठे आहे, किती वेळ लागायला एक एक क्वेश्चनला. बघा आता आपण रेकॉर्डिंग आता ही पण झाली असं. हा लक्ष द्या, आता अर्धा तास इकडे तिकडे लक्ष देऊ नका. मिस्टर दिनेश owns an agriculture farm at village, काय नाव आहे बाबा, तालवेल. The length of the farm is 10 मीटर. त्या फार्मची लेंथ आहे, किती आहे, 10 मीटर. मोर देन ट्वाइस द ब्रेड, म्हणजे ते जे फार्म आहे त्याचा शेप काय आहे, रेक्टँगल. एवढं लक्षात आलं. शेत आहे त्याचा शेप काय आहे, रेक्टँगल. हे असं शेत आहे त्याचं. ह्याची ही लेंथ असते आणि ही ब्रेडथ असते. इन ऑर्डर टू हार्वेस्ट रेन वॉटर, जे पावसाचं पाणी पडतंय ते पावसाचं पाणी जमिनीमधून बाहेर काढावं लागतंय, म्हणजे ते शेतातून. नाहीतर काय होते, ते पाणी जर तिथं साठलं तर ते शेत खराब होते, पीक येत नाही बरोबर. तर इन ऑर्डर टू हार्वेस्ट रेन वॉटर ही डग अ स्क्वेअर शेप पॉन्ड इनसाइड द फार्म. तर स्क्वेअर शेपचा एक पॉन्ड त्यांनी काय केला, ह्या शेताच्या एका कोपऱ्यामध्ये त्यांनी बांधला. स्क्वेअर शेप मध्ये एक पॉन्ड, समजा फॉर एक्झाम्पल असं स्क्वेअर शेप आहे हा, समजा हा पॉन्ड त्यांनी तयार केला शेतामध्ये. म्हणजे काय असन की ह्या सगळ्या शेताचा उतार इकडे असेल, मग काय इथे त्यांनी खड्डा पॉन्ड तयार केला, म्हणजे पावसाचं पाणी पडलं की वाहून ते कुठे जाते, या खड्ड्यामध्ये गोळा होते. अलग लक्षात, म्हणजे कुठं साठत नाही, म्हणजे त्याची जमीन वाया जात नाही. तुम्ही कधी कधी पाहिलं असेल बघा, पाणी जरा साठलं शेतामध्ये तिथं काहीच येत नाही बघा. तर द साइड ऑफ पॉन्ड इज 1/3 ऑफ द ब्रेड. मग ही जी पॉन्डची जी साइड आहे ती किती आहे, तर 1/3 ऑफ द ब्रेड ऑफ द फार्म. फार्म जेवढं आहे त्याचं जर 1/3 केलं, म्हणजे ब्रेड समजा फॉर एक्झाम्पल 9 आहे, त्याचं 1/3 करणं म्हणजे काय, 9 into 1/3, तर किती येते, 3 1 जा 3 3 जा. म्हणजे जर ब्रेड 9 असेल तर ही किती असेल, मग 3. समज. द एरिया ऑफ द फार्म इज, तर हे जे फार्म आहे त्याचा एरिया काय आहे, 20 टाइम्स द एरिया ऑफ पॉन्ड. म्हणजे ह्या पॉन्डचा जे काही एरिया आहे त्याच्या 20 पट या शेताचा काय एरिया आहे, 20 पट. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जर 5 असेल, समजा हे 5 आहे, तर हे मग शेताचं किती असणार, 20 टाइम्स, म्हणजे काय 5 into 20 किती येते, 100. म्हणजे हे किती असेल एरिया याचा, 100. हे 5 तर हा किती, 100, म्हणजे 20 टाइम्स वाढला का नाही. फाइंड द लेंथ अँड द ब्रेड्थ ऑफ द फार्म अँड ऑफ द पॉन्ड. तर आपल्याला या फार्मची लेंथ फाइंड करायची, ब्रेड्थ फाइंड करायची, आणि या पॉन्डची पण. तर पॉन्ड तर स्क्वेअर शेप आहे, म्हणजे सगळ्या साइड त्याच्या कशा असणार आहेत, इक्वल असणार आहेत, बरोबर आहे. तर हे आपल्याला करायचंय. तर क्वेश्चन समजलं का काय आहे नेमकं. तर आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ फाइंड करायची, आणि त्या पॉन्डची पण साइड फाइंड करायची. ब्रेड्थ ऑफ द फार्म इज x, लेंथ ऑफ द फार्म काय केलं, ही जी कंडिशन दिली आपल्याला याच्यावरून आपण हे तयार केलं. काय तयार केलं, तर लेंथ ऑफ द फार्म इज 10 मीटर मोर देन ट्वाइस द ब्रेड. हे x म्हणजे ब्रेड. तर आपल्याला आता त्या फार्मची ब्रेड्थ माहिती आहे x, आणि त्याची लेंथ पण माहिती झाली 2x + 10. इथपर्यंत लेंथ इंटू ब्रेड हे आहे फॉर्म्युला कोणाचा, एरिया ऑफ रेक्टँगलचा. तर एरिया ऑफ रेक्टँगल नाही म्हणता येईल, रेक्टँग्युलर फार्म शेप, त्या फार्मचा काय आहे, रेक्टँग्युलर. तर एरिया ऑफ रेक्टँग्युलर
फार्म इज इक्वल टू, तर आता सांगितलं तुम्ही फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रेथ. तर लेंथ इंटू ब्रेथ, हा सांगा लेंथ किती आहे त्या फॉर्मची, 2x प्लस 10 आणि ब्रेथ किती आहे, x. ठीक आहे, तर हे झाला एरिया. ठीक आहे, आता हे मल्टिप्लाय करून घेऊ आपण या x ने या ब्रॅकेटला. तर x इंटू 2x किती येते, 2x स्क्वेअर, x इंटू 10 10x. ठीक आहे, तर हे समजलं का एरिया ऑफ रेक्टेंग्युलर फॉर्म. आता आपल्याला काय करायचंय, ते जे पॉन्ड आहे पॉन्ड, तर ते जे त्याच्याबद्दल काय दिलंय, इन ऑर्डर टू हार्वेस्ट रेन वॉटर ही डग अ स्क्वेअर शेप पॉन्ड इनसाइड द फार्म. त्यांनी काय केलं, फार्म मध्ये एक स्क्वेअर शेपचा पॉन्ड डग केला म्हणजे खोदला. द साइड ऑफ द पॉन्ड इज 1/3 ऑफ द ब्रेथ ऑफ द फार्म. तर साइड ऑफ पॉन्ड किती आहे, साइड ऑफ पॉन्ड इज इक्वल टू किती, तर काय दिलंय बघा इथं, साइड ऑफ पॉन्ड इज 1/3 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ द ब्रेथ ऑफ द फार्म. फार्मची ब्रेथ किती, म्हणजे 1/3 इंटू एक्स, एक्स इंटू 1 एक्स, 1x म्हणजे x आणि अपॉन 3, तर किती आहे, x अपॉन 3. ठीक आहे, म्हणजे पॉन्डची साइड मिळाली तुम्हाला किती आहे, x अपॉन 3. आता मला सांगा, हे जे पॉन्ड आहे तो शेप काय आहे त्या पॉन्डचा, स्क्वेअर शेप आहे. जसं रेक्टँगलचा एरिया तुम्ही सांगितला लेंथ इंटू ब्रेथ, तसं जे पॉन्ड आहे त्याचा पण एरिया आपल्याला काढायचा आहे. तर ते पॉन्डचा एरिया म्हणजे स्क्वेअर शेपचा पॉन्ड आहे, तर एरिया ऑफ स्क्वेअर काय असते, 4 इंटू साइड, हे पेरीमीटर ऑफ स्क्वेअर आहे. 4 इंटू साइड काय आहे, पेरीमीटर म्हणजे स्क्वेअरच्या सगळ्या साइडची बेरीज. मला एरिया पाहिजे, साइड स्क्वेअर. करेक्ट, काय त्या जे पॉन्ड आहे स्क्वेअर शेपचा त्याची जी काही साइड आहे त्याचा स्क्वेअर करायचं, म्हणजे त्याचा काय मिळतो आपल्याला, काय मिळतो निखिल, एरिया मिळतो. निखिल लक्ष नाही तुझं, ते प्रणव आता जॉईन झालंय सांगितलं, लक्ष नाही प्रणव, सॉरी निखिल, असं उपयोग नाही. मग ब्लाइंड माइंडेड मुंबईमध्ये नाही, आता अंबेजोगाईमध्ये, ते पण आता आपलं सिलेबस डोक्यामध्ये काय जाणू नको, फक्त 10वी आण डोक्यात, आलं की लक्षात. तर आता मला सांगा, एरिया ऑफ स्क्वेअर शेप पॉन्ड आपल्याला फाइंड करायचंय, कुणाचा एरिया, एरिया ऑफ स्क्वेअर शेप पॉन्ड, स्क्वेअर शेपचा जे पॉन्ड आहे त्याचा एरिया फाइंड करायचा. तर आता फॉर्म्युला तुम्ही काय सांगितला, साइड स्क्वेअर. आता मला सांगा साइड किती आहे त्या पॉन्डची, x अपॉन 3. ही त्या पॉन्डची, पॉन्ड जे आहे त्याची साइड आहे ना, त्याची लेंथ इथंच लिहिले ना, साइड ऑफ पॉन्ड इज इक्वल टू x अपॉन 3. मग इथं काय करणार, x अपॉन 3 चं काय स्क्वेअर, x चा स्क्वेअर काय, 3 चा स्क्वेअर काय. तर एरिया ऑफ स्क्वेअर शेप पॉन्ड आलं का. आता या पॉन्डचा एरिया मिळाला आपल्याला x स्क्वेअर अपॉन 9. तर हे कशामध्ये दिलेलं आहे आपल्याला, युनिट काय दिलंय का आपल्याला याच्यामध्ये, कुठतरी हा मीटर दिले बघा, मीटर. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काय मेजरमेंट आहे ते कशामध्ये आहेत, मीटर मध्ये. इथं पण मीटर, साइड किती आहे x/3 मीटर. तर हे सगळं मीटर मध्ये आहे. तर याला मीटर मीटर सगळीकडे लिहून घ्या. लेंथ ऑफ द फार्म, लेंथ पण मीटर मध्ये, ब्रेथ पण मीटर मध्ये, लेंथ इंटू ब्रेथ. हे काय, एरिया ऑफ रेक्टँग्युलर फॉर्मचा फॉर्म्युला काय असते, एरिया कशामध्ये असते, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. तर हे सगळं लिहून घ्या, कारण की क्वेश्चन मध्ये जर दिलं असेल आपल्याला युनिट तर द्यायचं. आता एरिया ऑफ स्क्वेअर शेप पॉन्ड मिळाले आपल्याला.
आता प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपण एक इक्वेशन फाइंड करत असतो आणि त्याला सॉल्व्ह करून मग आपलं उत्तर येते. अजून इक्वेशनची कंडिशन मिळाली का आपल्याला? तर नाही मिळाली. तर आता कंडिशन घ्यायची आपल्याला. आता कंडिशन काय घ्यायची आता ती महत्वाची. तर इथं काय लिहिणार? अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. आता सांगा बरं काय कंडिशन घ्यायची, म्हणजे एक इक्वेशन आपलं तयार होईल. काय दिलंय? एरिया ऑफ द फार्म इज म्हणजे काय? इक्वल 20 टाइम्स म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. 20 टाइम्स एरिया ऑफ पॉन्ड. हॅलो, क्लासवर आहे काय म्हणतात? हा हा हा, अच्छा, बर बर, अच्छा अच्छा, हा, हो ना हो ना, हो ना, बरोबर. नाही, ह्यांनी ते काय झालं ऍक्च्युली, ह्यांनी आधी सुरुवातीला मला काही विचारलं नाही. यांना फी वगैरे मला वाटते पालकांनी सुरुवातीला विचारलं, ह्यांनी ह्यांच्या मनाने सांगितले वाटते. आणि आणि नंतर मग मला विचारले ह्यांनी काय फी वगैरे यांची. तर मग मी जे फी सांगितली त्यांना, त्यांच्यात आणि माझ्यात म्हणजे फरक आला असन. आणि त्याच्यामुळे काय झालं असन, यांनी सुरुवातीला एक सांगितली असन आणि नंतर माझ्या सांगण्यामध्ये दुसरी आली असन. मग त्याच्यामुळं बहुतेक असं झालं असन काहीतरी. तर मी त्यांना लिहून दिली फी. तर त्यांना म्हणलं कसं आहे, आपल्याला आपण जे ट्युशन घेतो ते जर परवडलं तर आपण घेताना ट्युशन, बरोबर आहे का? कोणताही बिझनेस करताना आपल्याला जर त्याच्यातून रुपये 2 रुपये जर राहत असतील तरच आपण करणार, बरोबर आहे का? नाही तर ते करून आपल्याला जर त्याच्यामध्ये जर फायदा होत नसेल तर ते घेण्यात काही अर्थ नाही, बरोबर आहे? आणि सध्या कसं आहे की विद्यार्थी संख्या जास्त वाढवताही नाही. हो ना हो ना, बरोबर आहे. आणि हो ना हो ना, हो ना हो ना. तर कसं आहे की एकतर कसं आहे की परिस्थिती सध्या अशी की जास्त विद्यार्थी संख्या घेता येत नाही ना, बरोबर आहे का? तर बघा, एरिया ऑफ द फार्म इक्वल टू काय दिले? 20 टाइम्स एरिया ऑफ द पॉन्ड. 20 टाइम्स एरिया ऑफ पॉन्ड. आता फक्त व्हॅल्यू सांगा मला. एरिया ऑफ फार्म किती आहे? एरिया ऑफ फार्म, जे फार्म आहे त्याचा एरिया आपण काढलाय. एरिया ऑफ रेक्टेंग्युलर फार्म 2x इथे काढलाय ना हे. तर काय येणार हे? 2x स्क्वेअर प्लस 10x इक्वल टू 20 इंटू एरिया ऑफ पॉन्ड किती आहे? एरिया ऑफ स्क्वेअर शेप पॉन्ड x स्क्वेअर अपॉन 9. ठीक, हे समजलं का? आता कंडिशन कशी आली ते हे महत्वाची होती. आता याला सॉल्व्ह करायचंय आपल्याला. तर कसं सॉल्व्ह करणार आता? आता हे खाली 9 आहे, हे खालचं 9 जे आहे ते जरा सॉल्व्ह करायला अडचण करते, त्याला दूर करायला लागेल. तर काय करायचं मग? या 9 नी काय करायचं? या 9 नी काय करू आपण? आता हे 20 इंटू एक्स, आता हे काय येते बघा, हे 2x स्क्वेअर प्लस 10x इज इक्वल टू 20 इंटू एक्स स्क्वेअर काय येते? 20x स्क्वेअर अपॉन किती? 9. ऑनलाईन वाले आहेत का कनेक्ट? मल्टिप्लाय हा 9 कट करण्यासाठी काय करणार? मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय बाय 9. ठीक आहे. तर काय येणार? 9 इंटू 2x स्क्वेअर प्लस 10x इज इक्वल टू, इथं पण काय येणार? 20x स्क्वेअर अपॉन 9 इंटू 9. दोन्ही साईडला 9 ने मल्टिप्लाय करायचं. हा, थोडं ते फोनमुळे जरा डिस्टर्ब झालं. तर आता इथं काय होणार सांगा? या 9 नी याला मल्टिप्लाय करायचं. 9 इंटू 2, 9 2 जा 18x स्क्वेअर.
9 इंटू 10 किती 90x. हा 9 आणि हा 9 इथं काय आलं 20x स्क्वेअर. आता काय होणार इथं 18x स्क्वेअर हा 20x स्क्वेअर इकडे लेफ्ट साइडला आल्यावर काय येणार प्लस 90x इक्वल टू 0. आता बघा 18x स्क्वेअर मायनस 20x स्क्वेअर किती येते मायनस 2x -2x. आणि इथं किती 90x इक्वल टू किती 0. आता इथं या दोन्ही नंबरला आता हे जर इक्वेशन थोडं रिड्यूस करायचं असेल तर दोन्ही याला कोणत्या नंबरने डिवाइड करू शकतो आपण या दोन्हीला सांगा लवकर 2 ने डिवाइड करणार. डिवाइड बोथ साइड्स बाय 2. ठीक आहे. आता काय करणार मायनस 2x स्क्वेअर अपॉन 2 प्लस 90x अपॉन 2 इज इक्वल टू 0. हे 2 2 कॅन्सल. 2 1 जा 2 4 जा 8 2 5 जा 10. तर हे किती आलं मायनस एक्स स्क्वेअर प्लस 45x इक्वल टू 0. इथपर्यंत समजलंय का हा. आता मला सांगा या दोन्ही मध्ये मायनस एक्स स्क्वेअर प्लस 45x दोनच टर्म आहेत तीन आहेत का तर दोनच टर्म मध्ये या दोन्ही मधून कॉमन काय काढता येईल या x ला आपण असं लिहू शकतो x इंटू एक्स प्लस 45 इंटू एक्स इक्वल टू 0. आता या दोन्ही मधून कॉमन काय काढणार इथला x आणि इथला x. तर इथं काय राहील x कॉमन काढला आणि इथं काय राहील मायनस x प्लस 45 इक्वल टू 0. हे समजलं का हे कसं आलं x कॉमन काढला दोन्हीतून x x. आता इथं काय येणार x इक्वल टू 0 और मायनस एक्स प्लस 45 इक्वल टू 0. तर काय x इज इक्वल टू 0 और तर मायनस एक्स हा प्लस 45 इकडे राईट साइडला गेल्यावर काय होईल मायनस 45 मायनस मायनस कॅन्सल x इज इक्वल टू किती 45. आता x ची व्हॅल्यू आली 0 आणि x ची व्हॅल्यू आली 45. आता x म्हणजे काय मला आधी ते सांगा. x म्हणजे आपण काय घेतलंय ब्रेड्थ ऑफ द फार्मची ब्रेड्थ x ची व्हॅल्यू आपली एक आली 0 तर फार्मची ब्रेड्थ 0 असू शकते का नाही. मग फार्मची ब्रेड्थ 45 असू शकते. मग इथं काय लिहिणार तुम्ही इथं काय लिहायचं ब्रेड्थ of rectangular farm cannot be 0. ठीक आहे. तर मग या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती घ्यायची 45. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय काय फाइंड करायचंय बघा. तर क्वेश्चन मध्ये लेंथ फाइंड करायची फाइंड द लेंथ ब्रेड्थ आणि ब्रेड्थ ऑफ द फार्म अँड ऑफ द पॉन्ड. तर लेंथ तर लेंथ किती आहे सगळ्यात आधी ब्रेड्थ x म्हणजे काय ब्रेड्थ आहे ना. आपण सुरुवातीला काय घेतलंय ब्रेड्थ ऑफ द फार्म इज x. तर इथं ब्रेड्थ किती येणार मग इथं ब्रेड्थ घेऊ आपण ब्रेड्थ ऑफ फार्म इज इक्वल टू किती x इज इक्वल टू किती x ची किंमत किती 45 मीटर. आता ब्रेड्थ झाली. आता लेंथ ऑफ फार्म किती दिली आपल्याला क्वेश्चन मध्ये लेंथ ऑफ फार्म बघा लेंथ ऑफ फार्म काय आहे 2x प्लस 10. तर इथे काय यायचं लेंथ ऑफ फार्म इज इक्वल टू 2x प्लस 10. तर 2 इंटू x ची किंमत किती 45 प्लस 10 2 इंटू 45 किती 90 प्लस 10 90 प्लस 10 किती 100 मीटर. तर लेंथ ऑफ फार्म किती 100 मीटर. अजून काय फाइंड करायचं आपल्याला पॉन्डची
अँड ऑफ द पॉन्ड, फाइंड द लेंथ ऑफ पॉन्ड म्हणजे साइड ऑफ पॉन्ड. बरोबर आहे. पॉन्डची साइड किती, सगळ्या साइड सारख्याच आहेत ना पॉन्डच्या, स्क्वेअर शेप आहे. तर इथं काय लिहिणार, साइड ऑफ द पॉन्ड किती आहे, साइड ऑफ पॉन्ड इज इक्वल टू किती बघा, साइड ऑफ पॉन्ड आपण इथे घेतलं असेल, साइड ऑफ पॉन्ड इज इक्वल टू x/3 मीटर. साइड ऑफ पॉन्ड इज इक्वल टू x/3. x ची व्हॅल्यू काय 45/3. तर 3 कितीचा 15 चा, 3 1 जा 3 5 तर 15 मीटर. पॉन्डची लेंथ किती आली 15 मीटर. तर सगळं आपण फाइंड केले या ठिकाणी. काय फाइंड केले, लेंथ फाइंड केली, ब्रेथ फाइंड केली आणि साइड फाइंड केली पॉन्डची. हॅलो हा बोला की. हो हो लहान आहे हा 2. हा 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 ठीक आहे चालेल. बरोबर चालेल. हो ठीक हो. तर बघा हे सगळ्या गोष्टी आपण फाइंड केल्यात. आता आपल्याला आपलं उत्तर चेक करायचं एकदा. तर आपलं उत्तर कसं चेक करणार, तर क्वेश्चन मध्ये काय दिलं तर बघा, द साइड ऑफ द पॉन्ड इज 1/3 ऑफ द ब्रेथ. ब्रेथ जे काय आहे त्याची 1/3. ह्याच्यावरून आपल्याला चेक करता येईल का उत्तर. किंवा इथं एक कंडिशन आहे, एरिया ऑफ द फार्म इज 20 टाइम्स द एरिया ऑफ पॉन्ड. मग हे काय करावं लागेल, फार्मचा एरिया आणि पॉन्डचा एरिया हे 20 टाइम्स आहे का नाही हे चेक करावं लागेल. तर इथं चेक करू आपण. आता एरिया ऑफ स्क्वेअर शेप पॉन्ड किती आहे, साइड स्क्वेअर म्हणजे x²/9. तर बघू आपण x²/9 ची व्हॅल्यू किती आहे. म्हणजे हे स्क्वेअर शेप पॉन्डचा एरिया मिळेल आपल्याला. x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 45 चा स्क्वेअर अपॉन किती 9. हा तर 9. तर या 45 स्क्वेअर ला मी असं लिहू शकतो का 45 × 45/9. 9 5 जा 45. 5 × 45 किती येते 5 5 जा 25. 5 4 जा 20 + 2 किती 2 2 5. ठीक आहे. तर हे कुणाचा एरिया आला, पॉन्डचा एरिया आला, एरिया ऑफ पॉन्ड. आता कुणाचा एरिया काढायचा, स्क्वेअर रेक्टेंग्युलर फॉर्मचा. रेक्टेंग्युलर फॉर्मचा एरिया काय आहे 2x² + 10x. तर एरिया ऑफ रेक्टेंग्युलर फॉर्म किती आहे 2x² + किती 10x. तरी व्हॅल्यू टाकायची 2 × x ची व्हॅल्यू किती 45 चा स्क्वेअर प्लस 10 × 45. तर इथं काय येते बघा कॅल्क्युलेशन केल्यानंतर 2 × 45 चा स्क्वेअर कसं काढायचं, तर 5 चा स्क्वेअर किती 25. 4 च्या नंतर येणारा नंबर काय 5. 4 5 जा 20 प्लस 10 × 45 किती येते 450. तर इथं काय 2 × हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन किती येते 2 5 जा 10 2 2 जा 4 + 1 5 2 0 जा 0 2 2 जा 4 प्लस 450. आता या दोन्हीचं ऍडिशन करायचं किती येते, या दोन्हीचं ऍडिशन. तर इथे मी 450 करतो ऍड. हे 0 हे 10 4 + 1 5 आणि हे 4 किती आलं 4500. हे एरिया कोणाचा आलाय फार्मचा आणि पॉन्डचा एरिया किती आलाय 225. तर हे जे 225 आहे ह्याला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायचंय, म्हणजे 20 टाइम्स आहे ना, 20 टाइम्स आहे का नाही हे चेक एकतर कसं करू शकतात, 4500 ला 225 ने मल्टिप्लाय करा, सॉरी डिवाइड करा, तर तुमचं उत्तर किती आले पाहिजे मग 4500. हे फार्मचा एरिया आहे, हा पॉन्डचा एरिया आहे.
तर फार्मच्या एरियाला पॉन्डच्या एरियाने जर डिवाइड केलं तर किती आलं पाहिजे? 20 आलं पाहिजे आन्सर. नाहीतर मग काय करावं लागेल? या 225 जे पॉन्डचा एरिया आहे ह्याला 20 ने मल्टिप्लाय केलं तर कोणता एरिया येतो आपल्याला? पॉन्डचा जे काही एरिया आहे त्याला 20 टाइम्स केलं तर कोणता एरिया येईल? फार्मचा एरिया येईल ना. तर आपण बघू 225 ला 20 ने मल्टिप्लाय करू तर किती येते? 25 चा किती? 100. 22 चा किती? 40. 40 प्लस 10 किती? 50. 22 चा किती? 40. 40 प्लस 5 किती? म्हणजे पॉन्डचा जे काही तुमचा एरिया होता त्याला 20 टाइम्स केलं की तुमचा कुणाचा एरिया आला पाहिजे? फार्मचा आला पाहिजे. क्वेश्चन मध्ये कंडिशन दिली का नाही? इथे बघा ना काय दिलंय? एरिया ऑफ द फार्म इज 20 टाइम्स एरिया ऑफ द पॉन्ड. म्हणजे फार्मचा जे काही एरिया आहे तर फार्मचा एरिया किती आला? 4500 आला. तर तो काय आहे? 20 टाइम्स एरिया ऑफ पॉन्ड. तर 20 टाइम्स एरिया ऑफ पॉन्ड किती घेतला आपण? एरिया पॉन्ड आहे 225. तर 20 ला 225 सोबत मल्टिप्लाय केलं की एरिया ऑफ फार्म मिळाला का नाही? म्हणजे आपलं उत्तर करेक्ट आहे. समजलं का? स्क्रीनशॉट घ्या. तर हे रफ मधलं करत बसू नका बरं का. मला भीती वाटायली. हे पण लिहून घेतो. हे लिहू नका. एकच मिनिट. हे लिहू नका. हे फक्त चेक करायला दिले तुम्हाला. चला स्क्रीनशॉट घ्या. घेतलं? आता याच्या खाली अकॉर्डिंग टू गिवन कंडिशनच्या खाली घेतलं? आता याच्या खाली शेवटी एक आपलं काहीतरी राहिलं इथं लिहायचं. काय लिहायचं राहिलं? स्टेटमेंट लिहायचं राहिलं. स्टेटमेंट लिहा तुम्ही. लेंथ ऑफ फार्म इज एवढं, ब्रेड्थ ऑफ फार्म इज एवढी आणि साइड ऑफ पॉन्ड इज एवढी. झालं? घेतलं का? काय होईल? डिस्कनेक्ट झालं वाटतं. आता एक मिनिट. स्क्रीन आहे का शेअर बघा सर. बघा आता दिसते का स्क्रीन? दिसायली? आता घ्या बरं स्क्रीनशॉट. येलाय का? नाही आता दिसायली का? घ्या. घेतला? हा हा घेतलं? घेतलं? तर ऑनलाईन वाल्यांनी घेतलं का स्क्रीनशॉट? ठीक.